गुड मॉर्निंग. माझं नाव प्रकाश आव्हाड. स्काय लिमिट फिटनेस क्लब अँड रेकी हिलिंग सेंटर इथून मी बोलतो आहे. आजचा आपला विषय आहे की कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल शरीराला का गरजेचं आहे किंवा कोलेस्ट्रॉल शरीराला का वाईट आहे, हे आज आपण बघणार आहोत. तसं कोलेस्ट्रॉलचं नाव घेतलं तर प्रत्येक जण हा घाबरायला चालू होतो की माझा कोलेस्ट्रॉल वाढलाय. पण मित्रांनो, कोलेस्ट्रॉल बॉडीसाठी गरजेचं पण आहे. पण काही त्याचं प्रमाण असतं, काही पर्सेंटेज असतं. त्या पर्सेंटेज मध्येच तो आपल्या बॉडीला गरजेचा असतो. कारण कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेली जी चरबी आहे किंवा फॅट आहे, हे फॅट सारखा पदार्थ आहे, जो की आपल्या पेशी, आपले हॉर्मोन्स, व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी लागतो. पण जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर मात्र अटॅकचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा हार्ट रिलेटेडचे डिसीज जास्त वाढू शकतात. मग कोलेस्ट्रॉलचे प्रकार किती जे आपण आज बघणार आहोत की कोलेस्ट्रॉल एल डी एल म्हणजे त्याला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं, बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. एल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. हा जो कोलेस्ट्रॉल आहे हा आपल्या रक्तवाहिन्यामध्ये साठायला चालू होतो आणि या रक्तवाहिन्यामध्ये साठल्यामुळे आपल्या हार्ट रिलेटेड विकार, आजार किंवा स्ट्रोक याचा धोका वाढतो. 2 नंबरला असतो हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला चांगला कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं, HDL. हा कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जो अतिरिक्त जमा झालेला कोलेस्ट्रॉल आहे, तो काय करतो, आपल्या यकृताकडे घेऊन जातो आणि हृदयाचं संरक्षण करायचं काम करतो. 3 नंबरला असतो ट्रायग्लिसरीन कोलेस्ट्रॉल. ट्रायग्लिसरीन हा एक चरबीमधला रक्ताचा प्रकार आहे, रक्तातील चरबीचा प्रकार आहे. हा जर जास्त झाला तर हृदयविकार, पॅनक्रिया संबंधीच्या समस्या, प्रॉब्लेम याचा खूप धोका वाढतो. आणि 4 नंबरला येतो व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, VLDL. हा VLDL काय करतो, ट्रायग्लिसरीनला वाहून न्यायचं काम करतो. आणि हा जर जास्त झाला त्याच्यामुळे काय होईल, आपल्या रक्तवाहिन्यामध्ये हा साठवण्याचं काम करतो. आणि जसंही हा साठवला चालू होईल तसं काय होतं की आपल्या नॉर्मल रक्तवाहिनीची जी साईज असते ती कमी होते. पर्यायी त्या कमी झालेल्या साईज मधून आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही. आणि न झाल्या कारणानं काय होतं की आपल्याला बीपीची गोळी घ्यावी लागते. बीपीची गोळी म्हणजे रक्त पातळ करण्याची गोळी. ती का घ्यावं लागते, आपली रक्त साईज जी आहे, रक्तवाहिनीची जी काही आतली साईज आहे ही कमी होते आणि ती कमी झाल्यामुळं आपला रक्तप्रवाह चांगला होत नाही. त्यासाठी आपल्याला बीपीची गोळी घ्यावी लागते, म्हणजे आपल्या हार्टला जास्त प्रेशर द्यावं लागतं. ब्लड प्रेशर जितकं वाढेल तितका आपला बीपी वाढतो. आणि हा कोलेस्ट्रॉल होतो का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कोलेस्ट्रॉल का होतो, काय चुका आपण करतो आपल्या लाईफस्टाईल मध्ये की ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल होतो. बऱ्याच वेळेस काय होतं ना की आपली जी 50 ग्रॅमची जीभ आहे हिला खूप चांगलं चांगलं आवडतं खायला. आणि या चुकीमुळं आपल्या शरीराला, म्हणजे आपल्या खांद्यापासून खाली जे बॉडी आहे आपली, ह्या बॉडीला ज्या घटकाची गरज असते, त्या न्यूट्रिशनची गरज असते, ते न्यूट्रिशन भेटत नाही. म्हणून आपली बॉडी आपल्याला काही सिग्नल द्यायला चालू करते. ते सिग्नल जर आपण वेळेवर ओळखले तर आपण नक्कीच मात्र त्या आजारापासून किंवा त्या प्रॉब्लेम पासून स्वतःला चांगलं ठेवू शकतो, एक चांगली लाईफस्टाईल आपण जगू शकतो. मग कोलेस्ट्रॉल का वाढतो, का होतं, जास्त तळलेले, जास्त तेलकट फास्ट फूड खाण्याची सवय सगळ्यांना आजकाल खूप आहे. हे आपल्यासाठी चांगलं नाही. तर हे कारण असू शकतं त्यामध्ये की आहेच, ज्या लोकांना जास्त तेलकट, जास्त डीप फ्राईड केलेलं फास्ट फूड ज्यांना आवडतं त्यांना हे प्रॉब्लेम होतो. वजन जास्त ज्यांचं ज्यांचं आहे, मनात त्यांची एक साधं भावना असते की नाही, जितना बडा पेट उतना बडा शेक. ते गेलंय, अभी तो जितना बडा पेट है उतना बडा बीमारी है. त्याच्यामुळे हे मनातून काढून टाका की जितकं मोठं पोट तितका मोठा शेक. वजन वाढलं म्हणजे तुमच्या साऱ्या समस्या चालू होतात. बरेच लोकांना ज्यावेळेस आपण सांगतो की व्यायाम करणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे, चांगलं असतं, करायला पाहिजे, त्यांचा गोड गैरसमज, मला काय करायचंय, मी हट्टाकट्टा आहे. हट्टाकट्टा म्हणजे कसा, खूप मोठं पोट, चरबीचे लगदे आपल्या शरीरावर साठलेले, आणि ते म्हणतात की मला गरज नाही, मी खूप छान आहे. धूम्रपान, मद्यपान, संध्याकाळच्या सवयी. लोक न्यूट्रिशन सांगितलं तर 10 वेळेस विचार करतात की त्यानं काही होईल का, किडनी खराब होईल का, ते चांगलं आहे का. पण ज्या वेळेस हीच लोक संध्याकाळी हॉटेल्समध्ये जातात त्यावेळेस तिथं विचारतात का तुम्ही तेल कोणतं वापरता, किती दिवसाचं फ्राईड केलेलं आहे, किती दिवसापासून तुमचं साठवून ठेवलेलं आहे, हे असं विचारत नाही का. त्यांचा गोड गैरसमज. आणि हेच सारे कारण असतात की आपल्या शरीराला लठ्ठ बनवण्यासाठी, आपल्या शरीराला
नुकसान करण्यासाठी. काही कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण असते की अनुवंशिक कारण असतात काही. अनुवंशिक तरी पण एक लक्षात ठेवा की अनुवंशिक हा 30% असतो, 70% लाईफस्टाईलवरती काम करते. बऱ्याच लोकांना हायपोथायरॉइडिझम असतो, जे वजन वाढवायचं काम करतो. त्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, त्यांचे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. आणि टाईप 2 डायबिटीस, डायबिटीस वाल्यांसाठी तर कोलेस्ट्रॉल मात्र हा नक्कीच होणार. कारण काय होतं की ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे, डायबिटीस ज्या लोकांना आहे, त्यांचं बघा रक्त घट्ट व्हायला चालू होतं. साखरेचं प्रमाण रक्तामधलं वाढलं की रक्त घट्ट व्हायला चालू होतं. आणि रक्त घट्ट झालं म्हणजे तुमचा कोलेस्ट्रॉल वाढतो. मग अशा लोकांना कोलेस्ट्रॉल कमी करणं गरजेचं आहे. ओके. कोणकोणती लक्षणं आपले शरीर आपल्याला देते? बऱ्याच वेळा कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं लवकर दिसत नाही. कारण की जोपर्यंत ते 80% वाढत नाही, तोपर्यंत आपलं शरीर आपल्याला ते लक्षणं देत नाही. आणि ज्यावेळेस ते 80%च्या वरती जातो, त्यावेळेस मात्र आपली बॉडी आपल्याला सिग्नल द्यायला चालू करते. आणि ते सिग्नल म्हणजे लास्ट लेवलचे असतात. त्याच्यामध्ये आपल्या छातीत दुखणं हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असतं. धाप लागणं, श्वास घ्यायला तकलीफ होणं, चालताना पाय दुखणं, डोळ्याभोवती पिवळसर चरबीचे थर साचल्याचं एक रिंगण दिसतं बघा. हे सुद्धा आपलं कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे. आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक हे त्याचं लक्षण. म्हणजे बघा, कोलेस्ट्रॉल वाढल्याच्या नंतर जोपर्यंत 80% वाढत नाही, तोपर्यंत बॉडी सिग्नल देत नाही. आणि ज्यावेळेस बॉडी सिग्नल द्यायचं असते, त्यावेळेस ते शेवटचे सिग्नल असतात. मग पर्याय तुम्हाला हॉस्पिटलशिवाय दुसरं काहीच करता येत नाही. आणि हॉस्पिटल मधला खर्च सुद्धा तुम्ही हे म्हणू शकत नाही की नाही नाही, मला हे खर्च परवडत नाही, एक काम करा, मी दुसरं काहीतरी करतो. नो कमेंट. तिला असं डॉट असतं पुढे. त्याच्यामुळं आपली स्वतःची काळजी जर आपण स्वतः घेऊ शकलो, तर नक्कीच आपण चांगली लाईफस्टाईल जगू शकतो. आणि ह्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तयार आहोत. आमच्याकडं तुमच्यासाठी खास स्पेशल मध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटीज आम्ही करून घेतो तुमच्याकडनं. जसं तुमचं मॉर्निंग वर्कआउट आहे, मॉर्निंगचं तुमचं एक्सरसाइज झाल्याच्या नंतर तुमचं आहार नियोजन आहे, हे आम्ही तुमच्याकडून करून घेतो. डाएट प्लॅन आम्ही तुमच्याकडून करून घेतो. आणि हे सगळं केल्याच्या नंतर मग तुम्हाला स्वतःला एक चेंज बघायला मिळतो. स्वतःमध्ये एक टफ म्हणजे तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असेल, ते प्रॉब्लेम्स क्लिअर करायला झाले तुम्हाला बघायला मिळतात. राईट. तर त्यासाठी काय करावं लागेल? योग्य न्यूट्रिशन, योग्य माणसाचं तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन पाहिजे. आणि योग्य कम्युनिटी सोबत तुम्ही जोडले गेले पाहिजे. म्हणजेच तुमचा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे तुम्हाला 100% फायद्याचं ठरेल. आणि कोलेस्ट्रॉल चेक करायला ठीक आहे, 3 ते 4 महिन्यामध्ये एक वेळेस तपासणी करायलाच पाहिजे. आपलं जवळच्या तुमच्या जे काही जवळ कुठेतरी लॅब असेल, त्या लॅबमध्ये जाऊन तुम्ही रक्त दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये लिपिड प्रोफाईल ह्या नावाची टेस्ट करून जर घेतली, तर याच्यामधलं आपलं सगळं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण तुम्हाला दिसायला चालू होतात. यामध्ये कोणकोणतं होईल? टोटल कोलेस्ट्रॉल, LDL होईल, HDL होईल आणि ट्रायग्लिसरीन. या तपासणीद्वारे आपल्याला आपल्या शरीराची कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कळते की माझ्या शरीरामध्ये कोणतं कोलेस्ट्रॉल किती आहे. यावरती तुम्हाला परमनंट सोल्युशन जर पाहिजे असेल, तर मात्र हे तुम्हाला आम्ही मदत करू शकतो परमनंट सोल्युशनसाठी. हाच कोलेस्ट्रॉल महिलांमध्ये जर वाढला, तर काय होतं की महिलांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढला, त्यांचं वजन वाढ, PCOD, थायरॉइड या समस्या बऱ्याच वेळेस ना एक दुसऱ्याशी कनेक्ट आहे, एक दुसऱ्याला बांधलेले आहे. आणि त्याचमुळं हा कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या होऊ शकते. जर महिलांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढला, तर सगळ्यात पहिलं त्यांचं सिम्पटम द्यायला चालू करते. महिलांमध्ये एस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन्स आहे, जो HDL म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करतो, तो हार्मोन्स तुमचे इनबॅलन्स होतो. आणि तो हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे काय होतं की LDL, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो, बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला चालू होतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल कमी होतो. आणि ह्याच कारणामुळे ट्रायग्लिसरीन नावाचा जो कोलेस्ट्रॉल आहे, जो तर कधीच नको व्यक्तीला जास्त, ते सुद्धा वाढायला चालू होते. यासोबत जर तुमचे हार्मोन्स बॅलन्स व्हायला चालू झाले, तर खूप सारे चॅलेंजेस बॉडीला येतात. इतर कारणे याच्यामध्ये सेम महिलांमध्ये जास्त असते की मला साखरेशिवाय जमत नाही, थोडीशी साखर तरी पाहिजेच. मैद्याचे पदार्थ त्यांना जास्त असतात आवडीचे.
व्यायामाचा अभाव त्यांच्याकडे असतो. जास्त वजन असलं तरी म्हणतात नाही नाही एकदम छान आहे. हा एक चांगला म्हणा किंवा गोड काय समज. त्यावेळेस अनुवंशिकता असू शकते. पीसीओएस पीसीओडीचा प्रॉब्लेम त्यांना असू शकतो. थायरॉइडचे विकार असतात आणि शुगर. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स या कोलेस्ट्रॉलमुळे आणि ह्या सगळ्या चॅलेंजेसमुळे वाढू शकतात. मग वजन वाढ आणि कोलेस्ट्रॉलचा संबंध काय? हा एक सरासरी प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. वजन वाढल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये जे चरबीचे प्रमाण आहे जे जास्त वाढतात, त्यामुळं ती चरबी जी आहे आपली पोटाभोवती म्हणजे बेली फॅट जिथं म्हणतो आपण, या ठिकाणी जमा होते, तिथे जास्त वाढायला चालू होते आणि बेली फॅट लवकर जात पण नाही, थोडासा डेंजरस असतो तो. जसे जसं फॅट वाढेल, आपल्या लिव्हरची जी मात्रा आहे, प्रमाण आहे, ते लिव्हर तेवढ्या प्रमाणात ते घेईल आणि तिथून पुढे ज्यावेळेस तो फॅट द्यायला चालू करतं, तो काय करेल मग आपल्या हळूहळू आपल्या हार्टकडे पाठवेल, हार्ट आपल्या रक्तवाहिनीमध्ये पाठवायला चालू करेल. फ- पहिले कोलेस्ट्रॉल म्हणजे डेड झालेली सेल आहे. जे सेल हार्ट जोपर्यंत वापरतात तोपर्यंत वापरतात, उरलेले काय करतं मग आपल्या रक्तवाहिन्यामध्ये ते साठवायला चालू करतं, त्याला म्हणतात कोलेस्ट्रॉल. हा कोलेस्ट्रॉल ज्यावेळेस वाढतो आणि तो असतो लो एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. कशामुळं? हा एक्स्ट्रा वजनामुळं, एक्स्ट्रा फॅटमुळे चालू होतो. याने काय होतं की पीसीओएसची काही म्हणजे महिलांना ते इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा यायला चालू होते. एकतर तुमचं स्वादुपिंड इन्सुलिन बनवत नसेल. स्वादुपिंड जर तुमचं इन्सुलिन बनवत असेल, पण बॉडी तुमचं इन्सुलिन घेत नसेल, ऑब्झर्व करत नसेल, त्याला काय म्हणतात? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतात. त्याच्यामुळे हे का का होतं? इन्सुलिन का बॉडी ऍक्सेप्ट करत नाही? तर वजन वाढणं, पोटावरची चरबी जास्त असणं, बॉडी त्या सिंड्रोम कंटेंट कन्सिडर नसणं की तुमचं बॉडी इन्सुलिन तयार झालंय, हे आपल्याला घ्यायचंय, इथपर्यंत तुमची बॉडी क्लिअर नसणार आहे. कारण की बॉडी त्याला ऑब्झर्व करत नाही. त्याच्यामुळे आपलं एलडीएल वाढतो, एचडीएल कमी होतो आणि ट्रायग्लिसराईड वाढायला चालू होतात. मग पीसीओएस मध्ये याचे लक्षण काय असतात? महिलांमध्ये मासिक वारी यांची अनियमित होणं. त्यानंतर बघा बऱ्याच, हा ही गोष्ट बोलायला नाही पाहिजे, चेहऱ्यावरती केस वाढणं. पण 4,000 5,000 आपण पार्लरला देतो, स्वतःवर खर्च करत नाही चांगल्या आहारासाठी. ओके. तर आपल्या मासिक वारीमध्ये अनियमितता येणं, वजन वाढणे, चेहऱ्यावरती केस येणे, मुरूम येणे, केस गळायला चालू होणे आणि सगळ्यात मोठं म्हणजे गर्भधारणेत अडचण यायला चालू होते. हायपोथायरॉइडिझम आणि कोलेस्ट्रॉल यांचा दोघांचा जर संबंध एक दुसऱ्यामध्ये म्हटला तर हार्मोन्स, थायरॉइडचे हार्मोन्स जे आहे, हार्मोन्स शरीराचा मेटाबॉलिझम नियंत्रित करतात. त्यामुळं ज्यांना थायरॉइड आहे ते कमी कार्यरत असल्या कारणानं थायरॉइड त्यांना वजन वाढवते, शरीरातील चरबी वाढवते, एलडीएल वाढतो, ट्रायग्लिसराईड वाढू शकतो. याचं लक्षण काय असतात? थकवा येणं, जास्त झोप येणं, जर कोणी लेडीजला हे असेल, थकवा, जास्त झोप, वजन वाढ, बद्धकोष्ठता म्हणजे पचन संस्था तुमची चांगली काम नाही करत आहे, तुमची स्किन कोरडी आहे, तुमचे केस गळतात किंवा थंडी जास्त जाणवते, हे जर तुमच्याकडे सिग्नल असेल तर आजच तुम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. यानंतर पीसीओएस, थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉल त्याचे जे चक्र आहे, हे चक्र जे तयार होते, अनेक महिलांमध्ये चक्र असतात ते तयार होतं. ज्यांना थायरॉइड कमी, मेटाबॉलिझम बंद म्हणजे कमीच, वजन वाढ आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो. हे सगळं काय पीसीओएस वाढायचं होते आणि कोलेस्ट्रॉल वाढायला चालू होतो. शेवटी काय होतं तर हृदयविकाराचा धोका वाढतो. परत एकदा सांगतो बघा, थायरॉइड कमी, अशा व्यक्तीचं मेटाबॉलिझम मंद असतं, वजन जास्त असतं, वजन जास्त असल्या कारणानं इन्सुलिन रेजिस्टन्स त्यांचा वाढतो, पीसीओएस त्यांचा वाढ व्हायला चालू होते, सोबत सोबत त्यांचा कोलेस्ट्रॉल वाढतो आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो. म्हणून कोलेस्ट्रॉल कमी करणे हे पुरेसे असते, तर त्याचं मूळ कारण शोधणं महत्वाचं असतं की का कोलेस्ट्रॉल वाढतं. मग डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला लिपिड प्रोफाईल चेक करायची, टेस्ट करायची, त्यामध्ये थोडंसं लिपिड प्रोफाईल तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर TSH, T3, T4 हे थायरॉइडची जी का टेस्ट आहे हे तुम्ही करायला पाहिजे. फास्टिंगची ब्लड शुगर, HbA1c तुम्ही त्यात टेस्ट करायला पाहिजे. आणि इन्सुलिन काही प्रकारात असतं की ते इन्सुलिन पण आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. आणि पेलिव्हर अल्ट्रासॉनिक मध्ये पीसीओएस तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं असतं. यासाठी काही नियंत्रित करण्याचे, ह्या सगळ्या कारणांना जर तुम्हाला वाटतं की चांगलं करायचं आहे, तर यासाठी आपली लाईफस्टाईल चेंज करावं लागेल, चांगला आहार तुम्हाला घ्यावा लागेल, व्यायाम करावा लागेल. रोज 45 मिनिटाचा व्यायाम तुम्हाला गरजेचा आहे, चांगला आहार गरजेचा आहे. आणि एवढं सगळं करून
जर तुम्ही यात सातत्य ठेवाल तरच तुम्ही ह्या आजारापासून, तरच तुम्ही ह्या प्रॉब्लेम पासून, तरच तुम्ही या चॅलेंजेस पासून स्वतःला दूर नेऊ शकतात. त्यासाठी आजच तुम्हाला स्वतःचं वजन चेक करायचंय, आजच तुम्हाला स्वतःची कोलेस्ट्रॉल लेवल चेक करायची आणि आजच तुम्हाला स्वतःला तुमचा आहार चेंज करायचा आहे. त्यासाठी तुम्ही स्काय लिमिट फिटनेस क्लब गुगलवर शोधू शकतात किंवा माझा जो फोन नंबर आहे 79 84 28 68 30, जो तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये पण पाठवतो, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही आमच्यासोबत जोडू शकतात. आम्ही तुम्हाला देत आहोत रोज सकाळी 5:30 ते 6:30 ह्या दरम्यान 1 तासाचं वर्कआउट आणि 6:30 ते 7 या अर्ध्या तासामध्ये आम्ही रोज नवीन नवीन आजारावर, नवीन नवीन शारीरिक चॅलेंजेसवर तुम्हाला काही टॉपिक देत असतो. त्याला हेल्थ टॉक म्हणतो आम्ही. ह्या सुद्धा गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सो थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आय थिंक तुम्हाला हे सर्व कळालं असेल की कसं करायला पाहिजे आणि कसं चांगली लाईफस्टाईल आपण जगायला पाहिजे. सो थँक्यू. टाटा. बाय बाय.